दोन मुलांची आई असणारी तिचं नाव पौर्णिमा. विवाहित महिला. तारुण्य अवस्थेत लवकर लग्न झालं आणि लवकर त्यांना मुलं बाळ देखील झाले. पौर्णिमाचा विवाह हा योगेंद्र सोबत काही वर्षापूर्वी झाला होता. 5-6 वर्षामध्येच त्यांना लवकरात लवकर 2 मुलं देखील झाली आणि त्यानंतर सुखी संसार हा चालूच होता. परंतु त्या सुखी संसारामध्ये आणि आता सध्याच्या सोशल मीडियाच्या या चालू युगामध्ये एआयच्या संपूर्ण या घडामोडीमध्ये सोशल मीडिया, त्यामध्ये इन्स्टा असेल, फेसबुक असेल, यूट्यूब असेल, प्रत्येक सोशल मीडियावरती महिला असतील, मुलं असतील, पुरुष असतील, तरुण असतील, सर्व अपडेट असल्यामुळे सोशल मीडियावरती फ्रेंडशिप म्हणून ओळख झाली. या ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं आणि त्या प्रेमाच्या रूपांतरानंतर भेटीगाठी देखील वाढू लागल्या. 2 मुलांची असणारी तरुण विवाहित महिला, तिचं नाव पौर्णिमा. पौर्णिमा आणि योगेंद्र यांचं चांगलं रिलेशन होतं, सुखी संसार होता. परंतु या दोघांच्या मध्येच एंट्री झाली, ती म्हणजे शंकरची. सोशल मीडियावरती मोबाईलद्वारे ओळख झाली. शंकर सोबत प्रेम प्रकरण सुरू देखील झालं. काही वेळा शंकर हा तिला भेटण्यासाठी तिच्या गावी देखील आला होता, परंतु कोणालाही माहिती नव्हतं. काही दिवसानंतर, 1 वर्षाच्या या प्रेमानंतर, 1 वर्षाच्या भेटीगाठीनंतर पौर्णिमाने दोन्हीही लेकरं सोडले, पती सोडला आणि चक्क शंकर सोबत पळून गेली. शंकर सोबत पळून गेल्याच्या नंतर शंकरला तिथे भेटून 1-2 महिने राहून पुन्हा पतीकडे, योगेंद्रकडे येणार. परंतु त्या 2-3 महिन्यामध्ये योगेंद्रने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती पत्नी बेपत्ता झाल्याची. परंतु पोलीस तपास करणार त्या अगोदरच त्याची पत्नी पौर्णिमा ही घरी आली होती. पुन्हा मॅटर संपूर्ण व्यवस्थित झालं. परंतु पुन्हा 2-4 महिने गेले आणि चक्क पौर्णिमाचा प्रियकर शंकर हा डायरेक्ट त्याचं गाव सोडून, राज्य सोडून डायरेक्ट पौर्णिमाच्या गावी भेटायला आला. पौर्णिमाच्या घरी आल्याच्या नंतर योगेंद्रला अगोदरच संपूर्ण घटना माहिती होती, पळून गेलेलं माहिती होती. फक्त ते शोध लावायचं होता कुठे आणि कोणासोबत पळून गेली, संपूर्ण काही घडामोडी त्याला माहिती होत्या. सोशल मीडियावरती त्यांनी संपूर्ण पाहिलेलं होतं. संशय होता, ती खात्री देखील झाली होती. पौर्णिमाला भेटायला शंकर आला आणि शंकर आला तो नीट घरीच आला आणि घरी आल्याच्या नंतर जेवण करून मुक्कामीच राहिला. योगेंद्रच्या मनात राग होता, परंतु त्याने शंकरने हे धाडसे पाऊल उचललं आणि त्याच्या प्रेयसीला, विवाहित महिला पौर्णिमाला भेटायला घरी आला आणि संध्याकाळी झोपी देखील गेले. झोपी गेल्याच्या नंतर योगेंद्रची पत्नी, 2 मुलं आणि शंकर हे सर्वजण झोपले होते. शंकरला बाहेर हॉलमध्ये झोपी घातलं होतं. मध्यरात्र झाली आणि 12-1च्या आसपास योगेंद्रने धारदार शस्त्र घेतलं, कुऱ्हाड घेतली आणि त्या कुऱ्हाडीने शंकरवर सपासप वार केले. शंकर हा रक्ताच्या थारोळ्यात पडला आणि त्यानंतर योगेंद्र हा तिथून पळून गेला नाही, तो जाग्यावरच थांबला. घरामध्ये आरडाओरडा, किंचाळण्याचा आवाज सुरू झाला. पौर्णिमा देखील भयभीत झाली, मुलं बाळ भयभीत झाले. त्यानंतर आसपासच्या संपूर्ण नागरिकांनी तेथे जमाव केला, पोलिसांना कळवलं. पोलिसांनी योगेंद्रला ताब्यात घेतलं. योगेंद्रला घेऊन पोलीस स्टेशनला घेऊन गेले आणि तेथे त्या योगेंद्रची चौकशी केली. त्यावेळेला योगेंद्रने या घटनेचा संपूर्ण खुलासा केला. माझ्या पत्नीचे म्हणजेच पौर्णिमाचे आणि शंकर सूर्यवंशी, त्याचं नाव सूर्यवंशी, शंकर सूर्यवंशीचे मोबाईलद्वारे ओळख झाली, फ्रेंडशिप झाली, प्रेम प्रकरण झालं, पळून देखील गेली होती आणि आता देखील पौर्णिमाला भेटायला आला होता. ते मला खटकलं आणि या प्रेमाच्या या वैमनस्यातूनच माझ्या हातून हे घडलेलं आहे आणि मला कोणताही पश्चाताप नाही, कारण माझ्या पत्नीने मला धोका दिलेला आहे. पोलिसांनी जबाब नोंदवून घेतला आणि पोलिसांनाही समजलं की ही घटना प्रेम प्रकरणाच्या अनैतिक संबंधाच्या घटनेतून, नात्यातून घडलेले आहे. न्यायालयामध्ये पोलिसांनी योगेंद्रला हजर केलं. पुढील सुनावणी सुरू झाली. परंतु आता या घटनेमध्ये, ही घटना घडली कुठं, संपूर्ण तुम्हाला पार्श्वभूमी सांगतो. ही घटना घडलेली आहे छत्तीसगडमधील धमतरी या ठिकाणी, धमतरी जिल्ह्यातील ही घटना आहे. केरेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडलेली घटना आहे. केरेगाव बाजारच्या कोरडेहा या ठिकाणी. आणि पौर्णिमा आणि योगेंद्र हे पती पत्नी होते. पौर्णिमाचं प्रेम ज्या तरुणावर झालं होतं सोशल मीडियावरती, त्याचं नाव आहे शंकर सूर्यवंशी. या संपूर्ण घडामोडीमध्ये जीवानीशी जावं लागलं शंकर सूर्यवंशीला. पौर्णिमा आज 2 मुलांचा सांभाळ करत आहे. योगेंद्र हा जेलमध्ये आहे. या थरारक घटनेचा अंत भयानक झाला आणि संपूर्ण परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जाते. शंकर सूर्यवंशी हा मध्य प्रदेशचा होता आणि पौर्णिमा ही छत्तीसगडची होती. एवढ्या लांबचं अंतर सोशल मीडियावरती एक झालं, जवळीकता वाढली, प्रेम प्रकरण झालं, पुढे भयंकर घटना घडत गेली. ही क्राईम स्टोरी सत्य आहे आणि सत्य मराठी क्राईम स्टोरीज, रिअल मराठी क्राईम स्टोरीज पाहण्यासाठी आपल्या MMG न्यूज मराठी चॅनल सोबत राहा.
चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन घंटेला प्रेस करा. पतीने असं हे झालेलं आहे यातना, पत्नीचं प्रेम प्रकरण आणि तिचे संबंध सहन न झाल्यामुळे उचललेलं टोकाचं पाऊल. आपल्याला काय वाटतं या घडामोडीबद्दल? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. भेटूया पुढील अशाच एका नवीन रिअल मराठी क्राईम स्टोरी सोबत. तोपर्यंत